नाही, हे देवेंद्र फडणवीसना फडणवीसला सांगितलं ना मी, फडणवीसला सांगतो, फडणवीस साहेब आता याच्यानंतर तुम्हाला मॅनेज न होणारा माणूस भेटलाय, त्याच्यामुळे आता तुम्ही मॅनेजमेंटचे विषय बंद करा आणि आमच्या समाजाचे हिताचे विषय सुरू करा. मला संशय आला, मी परत गॅलरीत आलो. मला साहेब नेमके तुम्ही आले कस काय? नाही म्हणे 2 मिनिटं बोलायचंय. म्हणलं 5 मिनिटं बोला, तुम्ही तिथे मी इथे बोला. नाही म्हणे दरवाजा उघडा. म्हणलं दरवाजा कशाला उघडायचा? नाही म्हणे उघडायचा. म्हणलं साहेब दरवाजा नाही उघडत, तुमच्या एसपी साहेबाला सांगा. मी एसपींना फोन लावला. म्हणलं साहेब काय प्रकार आहे? नाही म्हणे ते कर्फ्यू लावला त्याची नोटीस. म्हणलं साहेब ती व्हॉट्सअपला टाकू शकता. मी दरवाजा उघडा नाही आणि फोन सुरू झाले मला लोकांचे की याला पकडलं त्याला पकडलं. मग मी चिडलो. अच्छा, मी पोलिसांना सांगितलं माझे कार्यकर्त्यांना त्यांनी पकडलं वेगवेगळ्या ठिकाणी. एसपी साहेबांनाही सांगितलं, म्हणलं तुम्हाला जर मला अटक करायची आहे तर मी, माझी तब्येत ठीक नाही, मी झोपतोय, मी उठलो की दरवाजा उघडतो, मला अटक करा, पोलीस स्टेशनला घेऊन जा, काय माझा गुन्हा आहे ते, काही अडचण नाही. मी गेलो आणि झोपलो. परत झोपलो, पण झोप कशाची लागत होती, डोक्यात विचार सुरू होते आणि फोन सुरू झाले, याला पकडलं त्याला पकडलं. मग मी चिडलो. मग मी परत फोन लावला. म्हणलं साहेब कशासाठी चाललंय सगळं नाटक, मला काहीच माहित नाही बाहेरचं. आणि मग मी लाईव्ह केलं आणि सांगितलं की हे चुकीचं होतंय. तिथून हे म्हणजे सांगायचं, फडणवीसांचं हे नीच कृत्य हे अख्ख्या महाराष्ट्रानं लक्षात घेतलं पाहिजे. मी या ठिकाणी एक उदाहरण मुद्दाम देईन. आंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते. आता काही लोक टीका करतात, तुम्हाला कोणाला काय बोलायचं ते बोला, मला जे पटतं जे सत्य आहे ते मी बोलतो. बरोबर. मनोज जरांगे पाटील एका गावात बसलेले आहेत उपोषणाला. त्या गावामध्ये कुणाच्या रहदारीला अडथळा नाही, कुणाला कसल्या प्रकारचा त्रास नाही, त्यांचा कुणाला त्रास नाही, त्यांना कुणाला त्रास नव्हता. बरोबर आहे. अगदी काय गरज होती पोलिसांना तिथं जाऊन त्यांना उचलण्याची, लाठीचार्ज करण्याची आणि तिथं इतकं वातावरण पेटवण्याची? बरोबर. सेम स्ट्रॅटेजी इथं वापरली. दीपक बोराडे सन्मानानं थांबायला तयार आहे, कायद्याचं पालन करायला तयार आहे, कोर्टाला मानायला तयार आहे, पोलिसांना सहकार्य करायला तयार आहे. काय गरज होती रात्री 11 वाजता कर्फ्यू लावायची? काय गरज होती हजारो लोकांना नोटीस द्यायची? काय गरज होती दीपक बोराडेला अटक करण्याची? बरोबर. म्हणजे त्यावेळेस सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा वापर करून समाज पेटवण्याचं काम कुणी केलं याचा तपास होणं गरजेचं आहे. मी आज स्पष्टपणे सांगतो, हे सगळं आंतरवालीमध्ये मराठा समाज बदनाम झाला, कारण 100 पेक्षा पोलीस बांधव जखमी झाले. मी त्यावेळेस पोलिसांसाठी 7 दिवस उपोषणाला बसलो होतो. बरोबर. कारण मराठा बांधव भगिनी जखमी झाल्या, पोलीस त्यांचं काम करतील. माझ्यावरही लाठीचार्ज झाला असता तर मी पोलिसांना शिवाय देणार नाही, कारण पोलिसांना जी जबाबदारी ती करणं आहे. बरोबर. पण पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ह्या महाराष्ट्रामध्ये नीच राजकारण फडणवीस करतायत. बरोबर. जे आंतरवालीमध्ये त्यांनी केलं तेच आमच्या सोबत केलं. नशिबानं आम्ही थोडंसं, आमच्यात ती जागरूकता होती किंवा आम्ही ते समजतं म्हणून मी ते हँडल केलं. म्हणजे